नमस्कार, मी क्रिएटिव्ह कनिका अँकर आणि आज महाराष्ट्र उद्योग नेटवर्कच्या उद्योजक इंटरव्ह्यू सिरीज मध्ये आपल्याकडे आल्या आहेत सारिका मॅडम. तर जाणून घेऊया त्यांच्या व्यवसायाबद्दल. नमस्कार मॅडम, आपलं नाव आणि आपल्या व्यवसायाचं नाव आपल्या व्ह्युअर्सना सांगा. सारिका दत्तात्रय माळी माझं नाव आहे आणि कंपनीचं नाव आहे सारिका ॲग्रो फूड्स. तुम्ही सारिका ॲग्रो फूड्स म्हणून सांगितलं, पण ह्याच्यात काय काय समाविष्ट आहे? म्हणजे कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट्स तुम्ही सेल करता? आता जसं कंपनीचं नावच आहे सारिका ॲग्रो फूड्स, तर जेवढे पण ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स आहेत तर सुरुवात आम्ही केली होती गुळापासनं. कारण पुरातत्काली आपण पाहिलं असेल की आपल्याकडे पाहुणे आले की आपण गुळ पाणी द्यायचो. तर हाच कॉन्सेप्ट घेऊन आम्ही गुळाची सुरुवात केली, आम्ही निर्मिती केली आहे. तर सगळ्यात पहिले आम्ही ग्रॅन्युअल्स मध्ये ह्याला बनवलेला आहे. तर ग्रॅन्युअल्स मध्ये का, हा कदाचित प्रश्न येऊ शकतो. आपण डेप न बनवता आपण ग्रॅन्युअल्सची निर्मिती करतो. आणि हा किती वर्षापासून तुम्ही हा यूज करता? 6 वर्ष. म्हणजे हे तुमचं पॅशन होतं बिझनेस करायचा, की याच्या आधी तुम्ही जॉब करत होतात किंवा काय करत होता? पहिले तर जॉब करत होते आणि त्यातल्या त्यात चालू काही ना काहीतरी उद्योग करायची अशी स्वप्नच होतं. मग हाच उद्योग का? स्वप्न होतं काहीतरी करायचं, मग हाच का? सुरुवात आपण ऍक्च्युली जसं मी म्हटले की जॉब करत करत काहीतरी करायचं होतं, तर बिझनेस कुठला करायचा हा पहिला प्रश्न येतो. तर बिझनेस म्हटलं की भांडवल आलीच. तर भांडवलसाठी आम्ही विचार केला की मी सुरुवात केली होती, एक नेटवर्क कंपनीची सुरुवात केली होती. त्यातून बरंच असं माहिती पडलं की नाही की जास्तीत जास्त तुम्ही होममेड आणि हँडमेड प्रोडक्ट्सवर प्राधान्य द्याल तर तुमचा बिझनेस जास्ती वाढू शकेल. मग अजून होममेड आणि हँडमेड काय करायचं, तर आपण गुळाची ह्याच्यासाठी निर्मिती केली की ही एक इन्स्टंट प्रोडक्ट आहे. की लक्षात आलं की ढेपपेक्षा गुळ कधीही चांगला. म्हणजे गुळ जो की आम्ही बनवला आहे, मी चाळीदार गुळ त्याला आम्ही नाव दिलेलं आहे. तर ढेप तोडायला वगैरे वेळ लागतो, म्हणून आपण ही सुरुवात गुळाची केली. फास्ट म्हणजे फास्ट फूड आणि म्हणजे फास्ट म्हणजे तुम्ही लगेच खाऊ शकता. समजलं की, कारण आपण नेहमी सगळ्याच महिलांना अनुभव असेल की गुळ हा ठेवून ठेवून चिकट वगैरे होतो आणि ते तोडणं म्हणजे ना तो चाकूने कापला जात ना हाताने निघत असं होतं. त्यामुळे दिस इज द बेस्ट प्रोडक्ट आय थिंक, की हे असं ग्रॅन्युअल्स मध्ये असल्यामुळे आपण चमचा घालून इझिली तुमच्या फूडमध्ये घालू शकता किंवा खाऊ शकता. कारण गुळात आयर्न असतं, त्याच्यामुळे नुसतं पण खाऊ शकता. मी माझी सुरुवात नेहमी गुळ खाऊनच करते दिवसाची. तर चांगलं. पण म्हणजे तुमच्या कस्टमर कशा प्रकारे पोहोचता? म्हणजे सुरुवात केली पर्यंत पोहोचता, तर तशा प्रकारे मार्केटिंग करता असते. आता म्हणजे जेव्हा सुरुवात झाली, पहिला प्रश्न जेव्हा याची निर्मिती केली, आपण उत्पादन जेव्हा सुरू केलं, तर पहिला प्रश्न येतो की कस्टमर. तर जोपर्यंत आपल्याला कस्टमर भेटत नाही तोपर्यंत आपलं प्रोडक्ट मार्केट कसं होणार, सेल कसं करणार. सुरुवात अशी केली की आम्ही बऱ्याच ठिकाणी मी स्टॉल्स लावायचे. फाउंडेशन, आपलं मानदेशी फाउंडेशन महिलांसाठी एक उद्योजक संस्था आहे जी महिलांना शिकवते की बिझनेस कसा करायचा. तर तिकडनं आपण सुरुवात केलेली आहे. तिथे आम्ही स्टॉल्स टू जे काही कस्टमर्स आपल्याकडे यायचे, तर त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप मी तयार केला आणि तशा प्रकारे आपण सेल करतो. मार्केट बेस वाढत गेलं. मग तुम्ही फक्त हे गुळाचं उत्पादन करता म्हणजे विकता, की अजून काही तुमचे प्रोडक्ट्स आहेत? दुसरे पण आपले ॲग्रो, जसं मी कंपनीचं नावच आहे सारिका ॲग्रो फूड्स, तसेही आपल्याकडे ॲग्रो रिलेटेड प्रोडक्ट्स आहे. जसं की मिलेट्स म्हणजे ज्वारीचा चिवडा आहे आपल्याकडे, नाचणीचा चिवडा आहे. आणि आता जसं दिवाळी येत आहे, तर दिवाळीसाठी पण आपण वेगवेगळे दिवे म्हणजे दगडी दिवे आहे, मातीचे दिवे, असे दुसरी उत्पादनं आपण सुरुवात केली. म्हणजे पारंपरिक दगडी वस्तू ज्या आपण वापरतो, शीतकालीन दिवे, जसं आपण म्हणतो खलबत्ता किंवा दिवा किंवा ते आपले टॅबलेट्स, क्रशर असं वगैरे. मग ते सुद्धा तुम्ही हा बरोबरच सेल करता की त्याचं मार्केट सोबतच आपण सेल करतो? अच्छा. हे तुम्हाला असं कधी काही चॅलेंजेस येतात का? व्यवसाय करताना काही चॅलेंजेस आलेत का? हो, नक्कीच. कारण हा जो गुळ आहे तो आधी तुम्ही पाहिलं असेल की आपल्या घरामध्ये घेत होत, आणि आम्ही हा कन्वर्ट केला आहे दाणेदार, म्हणजे एकदम बारीक दाणे केले. आता लोक म्हणतात की एक तर पहिली गोष्ट होती की एवढं आम्ही कॉस्टिंग वाईज जर बघितलं गेलं तर डेटचं किंमत आहे 80 रुपये आणि आपली किंमत आहे 130 रुपये. कुठेतरी असं असतं ना की त्यावेळेस मग
कस्टमरला आपल्याला समजावं लागतं की बाबा की ह्याच्यामध्ये म्हणजे डेप मध्ये आणि ग्रॅन्युअल्स मध्ये काय फरक आहे. ही जे इन्स्टंट आपण वापरू शकतो, डेप तोडायला वगैरे वेळ जातो, हे तुम्ही इन्स्टंट वापरू शकता. म्हणजे त्या लोकांना कन्व्हिन्स करावं लागतं की कशा प्रकारचं तुम्ही तो म्हणजे ढेपच्या ऐवजी ह्या प्रकारचा गूळ वापरला तर किती युजफुल आहे तुम्हाला. बरोबर आहे. तर छानच आहे. आणि तुमचे वेगवेगळे प्रोडक्ट सुद्धा आहेत. दसरा दिवाळी सण आहे, लोक डाएट पण करतात, तर नक्कीच ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतीलच. पण तुम्ही महाराष्ट्र उद्योग नेटवर्कच्या कशा काय सभासद किंवा सदस्य झाला? महाराष्ट्र उद्योग नेटवर्क सुरुवात केलेली आहे, तर त्यांचं एक सेशन मी अटेंड केलेलं, सेमिनार अटेंड केलेला. आणि प्लस कविता मॅडम आहेत आपल्या महाराष्ट्र उद्योग नेटवर्क मध्ये, त्यांच्या थ्रूही आपल्याला माहिती मिळाली महाराष्ट्र उद्योगची, तसं मी त्याच्यामध्ये आले. आणि तुम्हाला आता येऊन स्वतःला म्हणजे तुमच्या बिझनेस बद्दल म्हणा किंवा काही प्रकारच्या ऍडवायझर्स जर मिळाल्या असतील तर तुम्ही व्ह्युअर्सना सांगू इच्छिता का की तुम्ही सुद्धा याचे सभासद व्हा किंवा ऍटलीस्ट मीटिंग अटेंड करा? हो, नक्कीच सांगेल. कारण आतापर्यंत मी 5-6 जे मीटिंग्स अटेंड केले आणि पुन्हा वर्षभराचं पण आपण हे घेतलेलं सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे महाराष्ट्र उद्योग नेटवर्कचे. तर आपल्या नवीन नवीन ओळखी होतात आणि नवीन ओळखी मिळाल्यामुळे काय होते की तुमचे कस्टमर बेस वाढतो. आपला तर वाढतच वाढतो, प्लस तुम्हाला कसं आहे की तुम्ही त्यांनाही रेफरन्स देऊ शकता आणि ते आपल्याला रेफरन्स देऊ शकता. आणि मी तर सर्वांना विनंती करेन की सगळ्यांनीच जॉईन करा महाराष्ट्र नेटवर्क उद्योग. धन्यवाद. धन्यवाद महाराष्ट्र उद्योग नेटवर्क. आज सारिका मॅडम आपल्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी ह्या गुळाचं महत्व सांगितलं. म्हणजे ढेपच्या ऐवजी तुम्ही ग्रॅन्युअल्स वापरल्यावर तुम्हाला जास्त फायदा होतोय. तर कुणाला त्यांचे ॲग्रोचे प्रोडक्ट्स हवे असतील तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.